नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील. पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना. नाही, मी पुन्हा सांगतोय, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर ती गैर आहे, नाराज आहे. आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मला वाटतं गैर आहे. आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. आनंद आहे, मकर संक्रांतीचा उत्सव आहे. महाविकास आघाडी ही टिकावी, महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी, तसं विरोधकाचेही घर असावं शेजारी, ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना, योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्याही अनुभवाचा फायदा होतो. 1 रुपयाच्या पीक विम्याने बोगस पीक विमा येतं असं म्हणणं काही योग्य नाही. साधारणतः शेतकऱ्यांची 1551 कोटी रुपयाचा पीक विमा आपण भरतो आणि पीक विम्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोणतीही कंपनी ही 80% नुकसान भरपाई असेल तर आपला हिस्सा कमी होतो. पण 110-120% नंतर तर सारेच पैसे आपण देतो आणि अर्धा हिस्सा आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांना खरं तर आज आवश्यकता आहे मिशन जय किसानची. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागत आहेत ना त्याच्यापेक्षा 10,000 पट अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील. तुम्हाला सोनं इम्पोर्ट करणं महत्त्वाचं नाही, पण अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे पूर्णपणे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून या अगोदर आपण बघितलं आपल्याला मिळो आणावा लागला, ही काही गाजीरवाणी गोष्ट होती. 1956-57 मध्ये आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागलं. आजही जगामध्ये 10 एक्सपोर्ट करणाऱ्या देशामध्ये आपलं नावच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे. आणि मिशन जय किसान करताना कोणताही निर्णय हा घाईघाईनी, धरसोडीच्या वृत्तीने करता कामा नये. उद्या शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही. आता उद्या कोणी म्हटलं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात, एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा. हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा. मला वाटतं की हे योग्य होणार नाही. आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल. मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्नधान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही. असं आहे, कोर्टाने याला काय दोषी ठरवलं हे मला माहीत नाही. जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनीच बदलापूरच्या घटनेमध्ये जाऊन आरोपीला फाशी द्या, आरोपीला शिक्षा द्या आणि ही काय आता दुटप्पी भूमिका घेत आहे. म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं हे बघितलं पाहिजे. आता एन्काउंटर आहे की नाही हे तर कोर्ट बघेल, पण यांची भूमिका ही मात्र क्षणोक्षणी बदलत असते हे मात्र तुम्ही आम्ही बघितलं.